20 वर्षानंतर मी परत रंगभूमीवर येतो. आता 20 वर्ष काय 20 वर्षापेक्षा थोडं जास्तच असेल. खूप बरं वाटतं कारण बेसिकली मला नाटक हे हो म्हणायचं कारण अनिकेत पाटीलसारखा दिग्दर्शक, एक संजय आणि वैभवसारखे नवीन रायटर, हे नवीन लोकांचं मला अशासाठी करायचं होतं की मला प्रामाणिकपणे सांगायचं होतं, मला एक सॅच्युरेशन आलं होतं. मी आज 300 मराठी सिनेमे, 50 हिंदी सिनेमे, सिरियल बिलकुल एक सॅच्युरेशन होतं. तर मला असं स्वतःला म्हणावं असं वाटलं की विजय पाटकर खूप बरा ॲक्टर आहेस, की चांगला ॲक्टर आहे असं म्हणतात ना, प्रूव्ह करून दाखव, प्रूव्ह करून दाखव. हो, मी प्रूव्ह करून दाखवतो की मला स्टेजवर येऊन दे. मला सुप्रियासारखी आर्टिस्ट, प्रथमेश, विदिशासारखी, गौरव, आमचं अमीर यांच्यासारख्या टीममध्ये येऊन मला चांगलं नाटक करता येईल का हे मला स्वतःला चेक करता येतं. कारण ही मंडळी स्टेज आणि सगळं केली. मी 20 वर्षानंतर येते म्हटल्यानंतर बघूया काय करतात. त्याच ट्रेननी मला करता येईल का. आता 25 वर्षाचा एक 25 वर्ष झाली मला कमी, आता 25 वर्ष, तर 20 वर्ष एज फॅक्टर आहे. त्यामुळे मला साजेसं असं एक कॅरेक्टर मिळालं, चांगला डिरेक्टर मिळाला, चांगली संहिता मिळाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे मित्र सचिन नारकर, आकाश नारकर, विकास हे प्रोड्युसर आहेत. म्हणजे मी घाबरत होतो, मी नाटक करायला घाबरत होतो अशासाठी की मला कोणतरी समजून घेणारा असे निर्माते किंवा लेखक किंवा डिरेक्टर मला हवा होता. मी घाबरत होतो, अशासाठी घाबरत होतो की मला ॲडजस्ट करून घेतील की नाही. पण आज डे 1 पासून माझे निर्माते, माझे सहकलाकार, माझा डिरेक्टर अनिकेत पाटील हे सगळे मला समजून घेत आहेत, ॲडजस्ट केलं. आता त्यांना मी कधीही दांड्या मारल्या नाही. पहिल्या दिवसापासून आज तक मी रोज त्यांनी अशासाठी येतो आहे मी नाही, मी अशासाठी आलो आहे की 20 वर्षांनी असं नाही, 20 वर्षांनी 2 वर्षांनी हे काही नसतं. एकच असतं की तुम्ही ह्या रंगभूमीला फसवू शकत नाही, रंगभूमीच्या प्रेक्षकांना तुम्ही फसवू शकत नाही. तुम्ही चोख, डिवोटेड, प्रामाणिकपणेच करावं लागतं. ते प्रामाणिकपणा आणण्यासाठी या तालमी तुम्हाला करावेच लागतं. आणि मग 35 नाटक कर चुकावूया, 12 नाटक मी डिरेक्ट केली होती. हे सगळं खोटं असतं. सत्य एकच असतं, तुम्ही काम करत असताना तुम्हाला प्रेक्षक ॲक्सेप्ट करतो की नाही करताय, तुमचं काम चांगलं होतं की नाही होतं आहे, तुमचं नाटक चांगलं होतं की नाही होतं आहे. हाच माझा अनुभव होता आणि हा उत्तम अनुभव आहे, चांगला एक्सपिरियन्स आहे. खरंच सुप्रिया, प्रथमेश, विदिशा याबरोबर काम करताना खूप मला मजा येते. नवीन मुले, आता ही पण फार म्हातारी नाही आहे, ही पण तरुणच आहे, वाटते काहीचं काम करते. फक्त मी आता एक केस पिकल्यामुळे म्हातारा वाटायला पाहिजे म्हणून मी आहे. पण धमाडी 10 बाय 10 खूप मजा येते. आणि बेसिकली खूप खरं नाटक, एक प्रामाणिक नाटक. ही आमची कॅरेक्टरसाठी इतकी खरी आहेत ना की तुमच्या आमच्यातली आहे. आणि मला असं वाटतं की सोपं नाटक किंवा सोपी कथा, एक सोपी कॅरेक्टर असते ना, क्लिशे कॅरेक्टर असते, लोक थोडेसे विचार करायला लागतात. आणि मी क्लिशे कॅरेक्टर काय करणार, माझी इमेज आहे कॉमेडीची, विनोदीची, मी तेच करणार. मला वेगळे काय प्रूव्ह करायचं नाही. आई मरेपर्यंत मला विनोदी भूमिका करायला आवडेल आणि तीच भूमिका करतो आहे. लोकांना 100% आनंद कसा देऊ शकेल हाच माझा प्रयत्न चालला आहे. अनुभव माझा ग्रेट, 10 बाय 10. सुप्रिया मॅमसाठी प्रश्न आहे, एकंदरीतच नाटकाला आणि भूमिकेला एक कोकणी आणि मालवणी टच आहे, तर त्याची तुम्ही तयारी कशी केली? मला एवढं नाही येत मालवणी, पण थोडं पप्प्या आणि दादा बोलतात त्यांच्याकडून शिकते मी आणि मी विचारते जाऊ की ह्याला काय म्हणतात, ह्याला काय म्हणतात. पण आम्ही पूर्ण मालवणी नाटक पण नाही केलं आहे, कारण काही लोकांना नाही कळत. तर मग आम्ही मराठी आणि मालवणी असं मिक्स केलेलं आहे ते. आणि धमाल येते, काम करायला मज्जा येते. रिहर्सल्स हा नेहमी असतो, मी अर्धा दिवस करते कारण शूटिंग चालू आहे. त्याच्यामुळे थँक्यू दादा, थँक्यू सगळ्यांना की सगळेजण सपोर्ट करतात. ह्या नाटकाचं कन्सेप्ट मला 2 वर्षापूर्वीच ॲक्च्युली माहीत होता आणि मी तेव्हाच म्हटलं होतं सुबोध बारेला की आपण याच्यावर नाटक करूया, खूप सुंदर आहे. इवन मी मला वाटतं अनिकेतला पण सांगितलं होतं की याच्यावर आपण पूर्ण नाटक करू, खूप सुंदर होईल याच्यावर. पण नंतर मध्ये काही असं झालं की आपण म्हणतात ना, नशिबात दाणे दाणे पे लिखा होता खानेवाली का नाव. पण शेवटी हे नाटक माझ्याकडे झालं आणि आता मी ते करते, त्यामुळे मला खूप आनंद होतो. प्रथमेशसाठी प्रश्न आहे, प्रथमेशची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या कोणत्या ना कोणत्या अंगाने लक्षात राहते, हा पप्प्या कसा लक्षात राहतो? ॲक्च्युली माझं नाव रव्या आहे याच्यात आणि हे म्हणजे पप्प्या माझं रिअल नेम नाव आहे, पण रव्या हे माझं नाव आहे नाटकात. आणि हा लक्षात राहील यापेक्षा मला असं वाटतं त्याचं क्रेडिट मी पूर्णपणे अनिकेत पाटील आणि 2 जे रायटर्स होते त्यांना मी देईन, कारण त्यांनी लिहिलं आहे खूप ग्रेट आणि मी त्याच्यात थोडे ॲड ऑन करतो आहे. सर आहेत मदत करायला. सो लक्षात राहीलच कॅरेक्टर, कारण ते परत एकदा हसवणारं, कुठेतरी थोडंसं पाणी आणणारं डोळ्यात. आणि खरं मला असं वाटतं की लिखाणातली ही ताकद त्यांची आहे की कुठेही कॅरेक्टर जरी थोडंसं अनरिअलिस्टिक झालं असतं तर रिलेट नसतं झालं, तर प्रत्येक जे कॅरेक्टर
खूप रिअल असल्यामुळे मला वाटतं लोकांना ते असं रिलेट करेल. आणि खरं सांगतो माझी कुठलीही कॅरेक्टर्समध्ये माझं क्रेडिट नाही आहे, ते सगळं रायटर आणि डिरेक्टरचं क्रेडिट. विदिशाकडे पहिलाच अनुभव आणि इतके दिग्गज कलाकार कसं सांग? माझं पहिलंच व्यावसायिक नाटक आहे, पण मी खूप स्वतःला भाग्यवान समजते की विजय सर आणि सुप्रिया मॅम आणि प्रथमेश यांच्यासोबत मला करायला मिळते. आणि क्रेडिट गोज टू निखिल पाटील. थँक्यू सो मच. आणि ह्या सगळ्यांनीच म्हणजे या दोघांनी पण खूप छान लिहिलं आहे ते कॅरेक्टर आणि सगळंच खूप नॅचरल आणि खूप छान असं परफॉर्म करायला खूप अजून तरी म्हणजे छान मस्त वाटतं. अजून पुढे अजून छान वाटतं. मस्त. सरांकडे येईल. सर तुमचा अनुभव सांगा आणि प्रत्येकाची ओळख करून द्या 3 मिनिट. एक तर म्हणजे नावं लक्षात राहतं. माझा अनुभव सांगायचं झालं तर खूप छान आहे. म्हणजे पहिलं आमचं वाचन झालं आहे तिघांचं आणि 5 मिनिटाचंच कास्टिंग झालं. असं होत नाही आणि मग आमच्या बाबतीत झालं. आणि बेसिकली रायटिंग प्रोसेस खूप मोठी होती आमची. जवळजवळ 2-3 वर्षाची रायटिंग प्रोसेस होती. सो जे काय झालं पण मजा येते एकंदर. एक हा पॅटर्न करताना या दिग्गज लोकांबरोबर काम करताना आम्हाला शिकायला मिळतं. आणि आम्ही खूप याचा नाटकाचा पहिला प्रयोग झाल्यानंतर मी खूप समृद्ध होणार आहे ॲज अ डिरेक्टर म्हणून यांच्याकडून शिकू. आणि बघायला मराठी माणसं नाटक आहे. तर हे सगळे हे 2 रायटर आहेत, संजय, वैभव, आमिर, त्याच्यानंतर संकेत आणि संकेत कारण हे सगळं करून गौरव हे माझे पिलर आहेत. हे जर उभे राहिले नसते तर हे माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी म्हणजे काय म्हणतात ते ब्लाइंड फेथ ठेवून सगळं आणि आम्ही जे मागू ते आम्हाला प्रोव्हाइड केलं. आणि अजूनही करते असं आशात निर्माते ठाण्याचे आहेत निर्माते, नक्कीच करतात. विकास दादा, आकाश दादा, सुबोध दादा, सचिन दादा यांची ओळख मी काय करून देऊ. यांची ओळख सगळेच आहेत. प्रथमेश, सुप्रियाताई, विजय दादा आणि विदिशा हे सगळे असे एक वेगळंच कॉम्बिनेशन, एक रेअर कॉम्बिनेशन. हे कधी कॉम्बिनेशन नाटकात पाहिलं नाही. आता बघा म्हणजे एक वेगळीच मजा आहे. कारण प्रत्येकाचं टायमिंग वेगळं आहे, प्रत्येकाचा विनोदीचा पॅटर्न वेगळा आहे आणि हे एकाच नाटकात अनुभवायला मिळतं असं मला वाटतं. मला निर्मात्यांसाठी एक प्रश्न आहे की नाटक म्हटलं तर रिस्क येते. तर स्क्रिप्टमध्ये असा कोणता एक ट्रिगर पॉईंट होता की नाही हे या नाटकाची निर्मिती मी केली पाहिजे? कुठलीच चांगली स्क्रिप्ट ही कधीच रिस्क नसते. नाटकाची असू दे नाही तर चित्रपटाची असू दे. चांगल्या स्क्रिप्टला बॅक करणं हेच निर्मात्याचं काम होतं. आणि चांगल्या स्क्रिप्टबरोबर चांगली टीम आहे. आमच्यामध्ये आम्ही मेनली फिल्म प्रोडक्शन होतो. आम्ही पहिल्यांदाच नाट्य निर्मितीचा प्रयत्न करतो आणि आमच्यामध्ये सगळ्यात जास्त एक्सपर्ट आहेत सचिन सर. सो सचिन सर नाटकाबद्दल जास्त. सचिन सर बेसिकली आम्ही स्वतः म्हणजे माझं पण बॅकग्राऊंड सगळं नाटकातला होता. तर त्याच्यानंतर कालांतराने आम्ही फिल्म करायला लागलो. तर फिल्म करताना ते मला ते कुठेतरी होतं की आपण फिल्म एवढ्या करतो आणि चांगल्या दर्जेदार फिल्म चालू आहे तर नाटक का करू नये. आणि आम्ही एक रंगायतन महोत्सव नावाचा एक इव्हेंट करतो. त्या इव्हेंटमध्ये ही एकांकिका नम्रात आलेली होती आणि आमच्या डोक्यात बसलेली होती की बाबा करू तर नाटकाची सुरुवात ह्या एकांकिकेला आपण व्यावसायिक नाटक करू. आणि त्यानं आम्ही त्याच्यानंतर बोलणी झाली आणि ते नाटक आम्ही रंगमंचावर आलो. मी एक नशीबवान आहे की सचिन नारकर आणि विकास पवार या गँगने पहिला सिनेमा प्रोड्यूस केला होता, तो मी डिरेक्ट केला होता आणि नाटक पण यांचं मी पहिलं काम करते. बघूया बऱ्याच गोष्टी नंतर कास्टिंग करा. मला एक सांगायचं एक तर नाटक करताना ना लिखाणामध्ये 70% असतं आणि मग 30% आर्टिस्ट स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन देतं. पण मला असं वाटतं हे नाटक पहिल्यांदा आम्ही जे करत असेल ते लिखाणात 99% आहे आणि 1% आमचा भाग आहे. त्याच्यामुळे थँक्स टू संजय आणि थँक्यू सो मच. बोला नक्की नाही. सांगून टाकतो. चिवडा घेणार चिवडा हेच विचार बोललं तर तू चिवडा घेणार काय हे घेणार काय हे घेणार काय. अरे नाही येते राग मला खरं सांगतो नाही येते राग. या बोला बोला. चिवडा खाणार काय हेच विचार होतो. चिवडा याच्यामुळे बॉडी झाली माझी. तुम्ही सामान काढा तो.